जय दत्तगुरु सर. जय दत्तगुरु. नाव सांगा सर तुमचं. मी प्राध्यापक खेडकर जनार्दन पाटील बा. कुठून आलात सर? मी अकोले कोतुळ आणि तसं प्रॉपर गाव माझं पाथर्डी. काय त्रास होतो सर तुम्हाला? त्रास मला माझी नस दबलेली आणि पाठीचा आणि कमरेच्या मणक्याचाही त्रास होतो. हात आणि पाय दुखतो. एक पाय पेन करायचं. एक पाय पेन. हो हो हो. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी जरासा गॅप सांगितलेला आणि नसा दबलेलं सांगितलं. तुमची किती ट्रीटमेंट आहे आता सर? ही दुसऱ्या वेळा मी आलो इथे. किती दिवसापूर्वी आलो? नाही, माझ्याकडनंच यायला. किती दिवसापूर्वी आले? हो, 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो. हो. कसं वाटलं माझ्या ट्रीटमेंट? निश्चितच अगदी रिलॅक्स चांगलं वाटलं. आपली दुसरी ट्रीटमेंट आहे? हो हो. तुम्ही दोन्ही डोळ्याने लहानपणापासूनच? हो, जन्मताच अंध आहे मी 100%. त्यामुळे तुम्ही संघर्ष चांगला केला. एक शिक्षण घेऊन प्रोफेसर झाले. 11वी-12वीच्या मुलांना तुम्ही छानपैकी असं शिकवतात. हो हो. असं तुमचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, बरोबर की नाही? काही एक हात नसतो, पाय नसतो, पण ते एकदम आतून खचून जातात. तुम्हाला लहानपणापासून दोन्ही डोळे नाही, तरी तुम्ही एक चांगलं कार्य करून आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी ठेवली तुमच्याजवळ, कायमस्वरूपी जपून ठेवली. आणि काही बघावं तुमच्या चेहऱ्यावर काही हास्य असतं, बरोबर की नाही? सर तुमचा एक अनुभव सांगा ना दत्ताश्रम मध्ये आल्याचा. नाही, दत्ताश्रम मध्ये आल्याचा अनुभव म्हणजे हाच आहे की इथे तसं पाहिलं तर गर्दी खूप असते, परंतु इथे आल्याच्या नंतर जे काही ट्रीटमेंटची प्रोसेस आहे, म्हणजे प्रत्येक पेशंटसाठी डॉक्टरांना जे काही ट्रीटमेंट द्यायची आहे समजा, मग ते भलं ते कपिंगचं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या थेरपी आहेत, तर त्याच्यासाठी जो काही वेळ लागतो तर त्याच्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची असं घाई केली जात नाही. हो, काटकसर अजिबात नाही. म्हणजे प्रत्येक पेशंटला अगदी आवश्यक ती ट्रीटमेंट दिलीच जाते आणि खूप अभ्यासपूर्ण अशी ट्रीटमेंट दिली जाते. निश्चितच पेशंट किती वेदना असतील तरी जाताना इथून रिलॅक्स जातो, हसतच जातो. म्हणजे अगदी. हो, माझी दुसरी ट्रीटमेंट आहे, दुसरी वेळ आहे. हो, काल नंबर नव्हता लागला. काल नंबर नव्हता लागला आणि त्याच्यामुळे मग आज. परंतु एक आहे की छान आहे इथे, सोयी चांगली आहे. सगळं जरी मुक्कामी राहिले तरी पण आता एखाद्या आश्रमाच्या ठिकाणी मुक्कामी राहायचं म्हटल्यानंतर तिथे खूप काही हायफाय व्यवस्था असायलाच पाहिजे असं काही नसतं. तोही पण एक वेगळा अनुभव असला पाहिजे, तर तो प्रत्येक येणाऱ्या पेशंटला मिळतो. म्हणजे जे काय अतिशय रिजनेबल रेटमध्ये. नाही, राहण्यासाठी फी वगैरे नाही आकारली जाते. हो, हा म्हणजे ही. हो, राहण्याची सोय अगदी फ्री आहे. हो. इतर पेशंटसाठी काय सांगू शकता, काय मार्गदर्शन देऊ शकता? नाही, इतर पेशंटने म्हणजे आलंच पाहिजे. आता अर्थात घाई करू नये. आणि दुसरं म्हणजे की जे काही आवश्यक ती पथ्य सांगितलेली आहेत तर ती पथ्य पाळली पाहिजेत. आणि जे काही समजा रुटीनप्रमाणे बोलवलेलं असेल तर त्यावेळी येऊन ट्रीटमेंट पूर्ण केली पाहिजे. आपण जर अर्धवट ट्रीटमेंट घेतली तर मग मात्र थोडंसं तो आपला दोष असेल. थँक्यू.